जय महाराष्ट्र। मी संदीप हिंदूराव ढेरे, युवासेना जिल्हा प्रमुख कोल्हापूर। मी गेले 10 वर्ष युवासेना शिवसेनेमध्ये कार्यरत आहे। खासदार संजय मंडलिक साहेब व युवा नेते वीरेंद्र संजय मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली मी गेली 10 वर्ष शिवसेना व युवासेनेमध्ये सक्रियपणे काम करत आहे। माझ्या गेल्या 8-9 वर्षातील कामाचा दाखला म्हणून किंवा त्या कामाची एक दखल म्हणून ह्या वर्षीच मला आमचे नेते माननीय संजयदादा मंडलिक असतील किंवा युवा नेते वीरेंद्र मंडलिक साहेब असतील यांनी मला कोल्हापूर जिल्हा युवासेना प्रमुख पदाची जबाबदारी दिली व त्यांनी जी जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे ती मी यशस्वीपणे पूर्ण करण्याचा माझ्या परीने प्रयत्न करत आहे। यामध्ये मला आमचे पश्चिम विभागीय सचिव माननीय ऋतुराज क्षीरसागरजी साहेब असतील किंवा युवासेना सचिव किरण साई, दीपेश म्हात्रे साहेब, आपले अमय घोले साहेब, त्याचबरोबर युवासेना कार्याध्यक्ष माननीय पूर्वेशजी सरनाईक यांचं बहुमोल असं सहकार्य व मार्गदर्शन वेळोवेळी मिळत राहतं। आमची जी युवासेनेतील वाटचाल चालू आहे ती आपले लाडके खासदार व युवासेनेचे प्रमुख माननीय आदरणीय डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे। आमच्या युवासेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना माननीय श्रीकांतजी यांच्याकडून वेळोवेळी मार्गदर्शन व सूचना सततपणे चालू असतात। त्यांचा मला एकच कानमंत्र आवडतो की काम करत राहा। काम करत राहिल्याने तुम्हाला कामाची पोचपावती तुम्हाला मिळतेच। पूर्वीची शिवसेना असेल किंवा आत्ताची शिवसेना असेल यामध्ये जर एक फरक असेल तर मी तुम्हाला माझ्याबद्दल जर सांगायचं झालं तर मी एक सामान्य कुटुंबातून आलेला एक शिवसैनिक आहे। मला कोणत्याही पद्धतीची राजकीय पार्श्वभूमी नाही, तरीसुद्धा माझ्या कामाच्या जोरावर किंवा माझ्या पक्षातील कार्याची दखल घेऊन माननीय आमचे नेते खासदार संजय मंडलिक साहेब व युवा नेते वीरेंद्र मंडलिक साहेब यांनी माझ्यावर जिल्हा प्रमुख सारख्या एवढ्या मोठ्या पदाची जबाबदारी दिली हे मी भाग्य समजतो। पूर्वीच्या काळी या पद्धतीने कधीच नियुक्त्या झाल्या नव्हत्या। पूर्वीच्या काळी वरून नियुक्त्या होत होत्या व त्या पद्धतीने खाली वाटचाल करत होतो। पूर्वीच्या अगोदरच्या काळी युवासेनेमध्ये मी सुद्धा सक्रियपणे काम करत होतो। अगोदर युवासेनेच्या अगोदर आम्ही युवक काँग्रेसमध्ये सक्रियपणे काम करत होतो। त्यावेळी सुद्धा आमचे नेते वीरेंद्र मंडलिकच या कोल्हापूर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली मी सरचिटणीस म्हणून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये युवक काँग्रेसमध्ये कार्य करत होतो। पण काही बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे आम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश केला व आमचा युवक काँग्रेसचा पूर्ण जो आमचा संच होता ह्या जिल्ह्यामध्ये कार्यरत असणारी जी फळी होती ती संपूर्णपणे आम्ही युवासेनेमध्ये सक्रियपणे सहभागी झालो। पण त्यावेळी आम्ही कुठले पद वगैरे आपण कुठल्या पदाला म्हणजे पदासाठी काम करतो किंवा पद मिळेल ह्या आशेने काम करतो अशा पद्धतीने आम्ही काम केलं नाही। आम्ही शिवसेनेसाठी युवासेनेसाठी सक्रियपणे काम करत होतो। प्रत्येक आंदोलन असू दे, प्रत्येक कार्यक्रम असू दे, पक्षाचा दसरा मेळावा असू दे किंवा जिल्ह्यावरती येणारे माननीय उद्धव साहेब त्यावेळेचे मुख्यमंत्री असतील किंवा त्यावेळेचे पक्षप्रमुख असतील यांचे कार्यक्रम असू देत, आदित्य ठाकरेंचे कार्यक्रम असू देत किंवा इतर नेत्यांचे कार्यक्रम असू देत, ते यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी आम्ही सक्रियपणे आमची संपूर्ण टीम युवासेनेमध्ये कार्यरत होती। पण मला एका गोष्टीची खंत वाटते की ह्यापूर्वी जे आम्ही काम केले ह्या कामाची दखल आमची वरिष्ठांच्याकडून कधीही घेतली गेली नाही किंवा आमच्या पाठीवरती कौतुकाची थाप ही साधीसुद्धा मारण्यात आली नाही। त्याची मला खरोखरच आज खंत वाटते। मागच्या शिवसेनेमध्ये व आताच्या शिवसेनेमध्ये खरोखरच अतिशय फरक आहे। हा फरक तुम्हाला मी बोलण्यापेक्षा तुम्हाला आता प्रत्यक्षामध्ये जे काम चालू आहे, जे आपल्या शिंदे साहेबांचं काम चालू आहे किंवा जे आपल्या पक्षाचं काम चालू आहे किंवा इतर मंत्र्यांचं काम, ह्या कामातूनच या दोन्ही सरकारमधील फरक लक्षात येईल तुम्हाला। आत्ताचं जे शिंदे साहेबांचं जे काम आहे, जे सरकार आहे ते ग्राउंडवर जाऊन शेवटच्या तळागाळातील लोकांच्यापर्यंत जाऊन काम होतं आहे। हे कुठंतरी एका ठिकाणी बसून आदेश देणे आणि त्या पद्धतीने अंमलबजावणी करण्यासाठी सगळ्यांना प्रेरित करणे हा नाही। ह्या आत्ताच्या सरकारमध्ये पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता असू दे किंवा घटक असू दे हे माझं सरकार आहे, माझा मुख्यमंत्री आहे, मी मुख्यमंत्री आहे ह्या भावनेतून सर्वजण आता काम करत आहेत आणि हे सामान्य लोकांचं सरकार आहे।
हे सरकार जे आहे हे गोरगरीब जनतेचे सरकार आहे. आता तुम्ही बघत असाल मुख्यमंत्री सहायता निधी असेल किंवा इतर जे आपत्तिक प्रसंग जे महाराष्ट्रावर किंवा आपल्या राज्यावर ओढवत आहेत, त्या ठिकाणी स्वतः आदरणीय मुख्यमंत्री साहेब जातीने लक्ष देऊन त्या प्रसंगांना धीरपणे सामोरे जातात. यापूर्वीच्या सरकारमध्ये अशा गोष्टी कधीही झाल्या नाहीत. तुम्हाला माहिती असेल नसेल मला माहीत नाही, पण शिंदेसाहेबांनी ते रायगडच्या इथं ज्यावेळी जे हे झालं पावसामुळे जे दुर्घटना झाली त्यावेळी स्वतः शिंदेसाहेब त्या ठिकाणी चालत गेले. यापूर्वी माझ्या माहितीप्रमाणे कुठलाही मुख्यमंत्री एवढा ग्राउंड लेवलवर काम केलेला मी माझ्या एक 10-15 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये बघितलेलं नाही. शिंदेसाहेबांच्याकडून प्रभावित होण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. कारण त्यांचं अविरतपणे काम करणं असू दे, कार्यकर्त्यांसाठी उपलब्ध होणं असू दे किंवा कार्यकर्त्यांच्यामध्ये मिसळणं असू दे, कोणत्याही सुरक्षतेचा किंवा बडेजाव तमा किंवा सिक्युरिटी प्रोटोकॉल न पाळता ते ज्या पद्धतीनं कार्यकर्त्यांच्यामध्ये मिसळतात, बोलतात किंवा जे कार्यकर्ते आपले जे जिल्हाप्रमुख असतील किंवा पदाधिकारी असतील, आमदार खासदार असतील, यांच्यावर त्यांचं विशेष लक्ष असतं आणि यांच्यासाठी ते जीवाचं दान करतात. त्यांना भेटण्यासाठी कोणत्याही पद्धतीचा प्रोटोकॉल लागत नाही. तुम्ही त्यांना डायरेक्ट थेटपणे भेटू शकता किंवा अगोदर आपण त्या पद्धतीनं कधीही भेटू शकत नव्हतो. मी माझ्या आयुष्यामध्ये उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांना एकदाही भेटलेलं नाही. भेटण्याचा खूप वेळा प्रयत्न केला असेल पण माझी भेट होऊ शकली नाही. पण ह्या 1-1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये मी किमान 3 ते 4 वेळा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि त्यापेक्षाही जास्त वेळा माननीय डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना भेटलेलं आहे. त्यांनी माझ्याबरोबर बोललेलं आहे. आदित्यजी आजपर्यंत कधीही कोणावर बोलले असतील न बोलले असतील ह्याचं मला कल्पना नाही. पण श्रीकांत शिंदे साहेबांनी मी त्यांना आपण सांगितलं की साहेब मी संदीप ढेरे कोल्हापूरचा जिल्हा प्रमुख आहे. तर त्यावेळी त्यांनी मला सांगितले की काम करत राहा. त्या इथे माननीय खासदार संजय मंडलिक साहेबांच्या घरी ज्यावेळी ते आलेले त्यावेळेस त्यांची माझी भेट झाली. मी त्यांना म्हटलं साहेब मी संदीप ढेरे जिल्हा प्रमुख आहे युवासेना काम करत राहा. तुम्ही काम करत राहाल, तुमची दखल निश्चितपणे घेतली जाईल. ती एकच वाक्य मी माझ्या डोक्यात ठेवून काम करत आहे आणि खरोखर जे काम करणार त्यांची दखल घेतली जाणारच. कुठलाही वशिला शिफारस याची गरज लागणार नाही. वरून येणारं हे पद नाहीत, हे काम केल्यावर मिळणारं पद आहे.